काल कुठे आलतो आपण इंटरनल डायग्राम ऑफ अरे. ठीक आहे. करायचं स्टार्ट. हो. काल येस सर. काल काय केलं आपण आपण जे फंक्शन त्याच्यामध्ये आपण काय केलं अरे पास केला होता, बरोबर आहे. राईट आहे ना, आपण रीड केलं आता आज. आणि त्याच्यानंतर अजून काय काय केलं होतं आपण की जर जे काही व्हॅल्यू 128 च्या वरती असेल तर ती काय होतं, तिचा हॅश कोड चेंज होत राहतो. आणि जी 128 पेक्षा लहान मेमरी क्रिएट होती मेमरीमध्ये, तर ती मेमरी कधी इरेज नाही होते. ती ऍज इट इज परत जर दुसरी व्हॅल्यू आली तर त्याला असाइन होते. कळलं? हा. आता पुढे काय इंटरनल डायग्राम ऑफ अरे. काय केलं, एक क्लास घेतलाय अरे डेमो नावाचा. void फंक्शन नावाचं एक सिंपल मेथड आहे, त्याच्यामध्ये काय केलंय इंट अरे पास केलंय, एक अरे पास केलाय. आता तो अरे कुठे आहे, इथे खाली. तिथून आपला कोड स्टार्ट होतो ना. डायरेक्टली मेन मेथड बघायची, मेन मेथड मध्ये आला, मेन मेथड मधून कोड स्टार्ट झाला. काय झालं, इंट अरे अरे क्रिएट झाला. ठीक आहे. आता काय करतोय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट करेल 0. मला एक सांगा मानसी, फर्स्ट नंबरला जे सिस्टीम डॉट आयडेंटिटी हॅश कोड ARR आणि त्या ह्याच्यामध्ये 0 हे केलाय, मग तिथं कोणती व्हॅल्यू 0 पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे अरेच्या? 10. किती सर, किती? 10. 10. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर ARR 1 असेल इथं, तर फर्स्ट पोझिशनला कोणती व्हॅल्यू असेल? 20. त्याच्यानंतर इथं जे सेकंड पोझिशनला 30, आणि त्याच्यानंतर फोर्थ पोझिशनला काय असेल 40. पण आपण इंडेक्स एरियाचा 0 पासून स्टार्ट होतो, त्याच्यामुळे किती झाले आपला हा थर्ड नंबरचा 0 1 2 3. कळलं? पण मेंबर्स किती त्याच्यामध्ये 4, कारण अरेची इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते. आता त्याच्यानंतर पुढे काय केलंय बघा, अरे डेमो ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू अरे डेमो आणि ऑब्जेक्ट डॉट फंड. आता ही जी वॉइड फंक्शन नावाची मेथड आहे, ही नॉन स्टॅटिक मेथड आहे, बरोबर आहे. स्टॅटिक मेथड मधून नॉन स्टॅटिक मेथडला कॉल देता येतो का? नाही सर. नाही देता येते. ठीक आहे. मग काय केलं आपण, आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. मग आपण काय केलं, ह्या क्लासचा ऑब्जेक्ट केला. काय केलं, ऑब्जेक्ट अरे डेमो ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू डेमो अरे डेमो ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल केलं फंक्शन. मग काय केलं, फंक्शनला इकडे डायरेक्टली आलं, void फंक्शन इंट अरे, त्याच्यामध्ये काय केलं ARR आणि ARO इज इक्वल टू 18. आता काय केलंय, व्हॅल्यूज पास केले, दिसतात का इथं? हो सर. आता ज्यावेळेस फंक्शन कॉल केलंय ना, तर त्या फंक्शन कॉल केल्याच्या नंतर इथून पॅरामीटर पास केलेले नाही, दिसतात ना? इथून पॅरामीटर पास केलाय का? या फंक्शनच्या ब्रॅकेट मध्ये नाही काय सर. लिहिलंय का? नाही लिहिलं. ठीक आहे. आता त्याच्या खाली बघा, फॉर इंट एक्स, आणि त्याच्यानंतर एक अरे प्रिंट केलं. फक्त काय केलंय, तो जो अरे होता आपला पहिला ARR, हा ऍज इट इज प्रिंट केलाय फक्त, बरोबर ना? फॉर इच लूप वापरलंय आणि फक्त अरेचं काय केलंय, अरे प्रिंट केलंय. ठीक आहे. आता सिंपल मला एक सांगा, ज्यावेळेस हा अरे क्रिएट होईल 10 20 30 40, हे सगळे 1 च्या आणि प्लसच्या आणि प्लस 128 च्या आतमधले आहेत ना. ह्यांना कुठे जागा भेटेल सगळ्यांना? हिप सेक्शन मध्ये, बरोबर आहे. आता ह्या सगळ्यांना काय होणार, इंटिजर कॅचे एक गोल तयार होणार, त्या गोल मध्ये त्याचे व्हॅल्यूज राहणार, आणि त्याचे जे ही येतात म्हणजे ऍड्रेस ते इथे स्टोअर राहणार. आणि जो की तो अरे आहे, त्या अरेचा ऍड्रेस कुठं स्टोअर राहणार, इथे मेन मेथड मध्ये आपल्या. कळलं? आता त्याच्यानंतर काय होतंय, पुढे आपण काय करतोय, इथून फंक्शनला कॉल केला, इथे आलं. ठीक आहे. त्या फंक्शनला इथे आलं, त्याच्यानंतर काय केलं, फंक्शन मधून काय केलं, ARR1 इज इक्वल टू 70, ARR2 इज इक्वल टू 80. म्हणजे काय केलं, फर्स्ट आणि सेकंडची पोझिशन सेम झाली. मग आता जर ज्यावेळेस इथं परत प्रिंट होईल, तर त्यावेळेस काय प्रिंट होईल, अरे एक्स व्हॅल्यू काय होणार आहे, फर्स्ट पोझिशनला 17 आणि सेकंड पोझिशनला 18.
पण 0th पोझिशनला 10 होता आपल्या. त्याच्यानंतर फर्स्ट पोझिशनला कोणता जाणार, आणि त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला, त्यानंतर फोर्थ पोझिशनला. आता खाली चेक करा काय होतं. जो अपडेटेड झाला y ची व्हॅल्यू, हा y आणि हा x, 70 आणि 80 दिसतं इथं. सेकंड नंबरचा ऍड्रेस कुठे गेला, ह्याला. त्याच्या सॉरी, हा फर्स्ट गेला असेल ना, सॉरी हा फर्स्टला, बरोबर आहे, हा फर्स्ट नंबरचा आहे ना, हा फर्स्ट नंबरचा, आणि हा सेकंड नंबरला हा ॲरो गेलाय वरती. स्टोअर कसं झालं डेटा कळला. आता काय झालं, तो आधीच काय करत होता, आधी फर्स्टला काय होता आपला, 0ला होता 10, बरोबर. फर्स्टला कोणता होता 20, थर्डला होता 40 ते 30, म्हणजे सॉरी सेकंडला होता 30 आणि थर्डला होता 40. मग आता झिरोतला काय राहिला, 10 आहे तिथे राहिला. इथं अपडेट काय केलंय, फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशन. सेकंड पोझिशनला काय झालं, सेकंड पोझिशनला आपण काय केलं, किती होता आधी 20 होता, बस नंतर आपण अपडेट केला 17. मग काय होणार आहे, ऑटोमॅटिकली 20चा रेफरन्स निघणार आहे, आणि काय होणार, 70ची मेमरी क्रिएट होऊन 70ला अटॅच होणार. त्याच्यानंतर अजून काय होणार आहे, वाय किती होता आपला, वाय ची व्हॅल्यू काय 800 समजा ऍड्रेस आहे त्याचा, आणि व्हॅल्यू 18, ती कुठे ठेवायला लावली होती इथे आपल्याला, हे दिसतंय का, ARR2 सेकंड पोझिशनला. सेकंड पोझिशनला बघा इथं हा 0 1 2 पोझिशनला बघा इथं ठेवलाय, दिसतंय का फायर. नेटवर्क नेटवर्क गेला होता, परत स्टार्ट करतो मी. दिसते स्क्रीन सगळ्यांना. केलं नेटवर्क 2 मिनिट्स हा. अरे ठीक आहे, आपण कुठं होतो इथे बघा. आता मग काय झालं, ह्याची मेमरी तर जे आधी 20 होती ही निघली, आणि ह्याला काय असायला झाली 17. कशी, इथे आपण कोड करून बघतो, ठीक आहे. सेम अरे घेतलं त्यांनी, आपण 15 सेम त्यांच्यासारखं. काय व्हॅल्यू होत्या, 10 20. ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, वरती एक मेथड लिहायची, ठीक आहे. आता वरती लिहायच्या ऐवजी मी काय करतो, खाली लिहितो. तुम्हाला कन्फ्युज होतंय ना, वरती लिहितो तुम्ही खाली लिहितो. काय लिहितो आपण, void fun, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, ARR kind आता आपण हा डिक्लेअर तर केलेला, कॉल करायचं इथून फक्त आपल्याला. कॉल करता येईल का डायरेक्टली, काय करावं लागेल त्यासाठी. त्या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला काय करायला, तिथे अरे पास केलाय, ठीक आहे. आता इथे त्या आपल्या ह्याच्यामध्ये पण इथे पास केलेला आहे अरे, त्यावेळेस राहिलं असेल पाहिजे माझ्याकडून, ठीक आहे. हा काढला तर बघा एरर येईल, कारण कॉलच ना ऍड आर्ग्युमेंट्स मॅच टू फंक्शन इंडेक्स, ठीक आहे. आपण काय केलं, इथे अरे पास केलाय, इथे घेतला. आता हा कॉल केला, ह्या फंक्शन आहे, म्हणजे फंक्शन कुठे आहे, इथे आहे. त्याच्यामध्ये आपण हा अरे पास केलाय, तर इथे अरे घेणार आहे बघा, ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, फक्त ARR फर्स्ट पोझिशनचं चेंज करायचं आहे ना. फर्स्ट पोझिशनला कोणतं आहे आधी, 20. आपल्याला काय करायचं आहे, 70. अजून काय चेंज करायचं आहे, 2
टू सेकंड पोझिशनला किती करायचं, आणखी चेंज करायचा यार यार ठीक आहे. थर्ड नंबरचा किती करायचं, समजा 80 करू 90. आता काय करायचं परत, आता त्याच्यानंतर इथे आलं, इथे काय झालं त्यांनी व्हॅल्यू चेंज केल्या, बरोबर आहे. आता ही मेथड वेगळी आहे आणि ही मेथड वेगळी आहे, कळलं. ह्या मेथडला कॉल गेला इथून, त्याच्या खाली आता मी इथून गेला, ह्या असाइन झाल्या व्हॅल्यूज. इथं फर्स्टला 17 झाले, पहिल्यांदा फर्स्टला काय होती, सर झिरोला किती होती 10, फर्स्टला काय होती 20, सेकंडला 30 आणि थर्डला 40. आता इथे काय होते, फर्स्टला काय होतंय, फर्स्टला तिथे झिरोच राहणार, कारण फर्स्टला तर झिरो आहे, बरोबर. इथे सर 10 आहे, झिरो इंडेक्सला 10च राहणार आहे. आपण चेंज कुठं करतोय, फर्स्ट इंडेक्सला, सेकंड इंडेक्सला, थर्ड इंडेक्सला. फर्स्ट इंडेक्स ऍज इट इज राहणार, फर्स्ट सॉरी जे झिरो इंडेक्स आहे ते ऍज इट इज राहणार, कारण त्याला चेंज करत आपण नाही. मग त्याच्यानंतर फर्स्ट इंडेक्सला काय आहे 20, आपण काय करतोय 17. मग त्याच्यानंतर हा थर्ड सेकंड इंडेक्सला काय ती 30, आपण किती केला अपडेट 80. आणि त्याच्यानंतर मग किती 40 आहे, मग आपण किती केला याला 90. आता पहिलं ह्या तीन याचे चेंज होणार ना, फर्स्ट सेकंड आणि थर्डचे फक्त 10 ऍज इट इज कॉमन राहणार आहे, बरोबर आहे. आता मी परत काय करतो, ह्याच्या खालीच परत काय करतो, एक फॉर इच लूप वापरतो आणि अरे प्रिंट करतो ARR int x. झाला सर 10 17 4 80 आणि 80 झालं का. ते त्याच्या आधी तर करतो मी, आता हे इथे चेंज झाले ना, त्याच्या आधी मी काय करतो, तोच अरे प्रिंट करतो फॉर इंडेक्स. पहिल्यांदा बघा 10 20 30 40 झाला प्रिंट, खाली ऑब्जेक्ट क्रिएट केला. ह्या मेथड मधून काय केलं, आपली ही मेथड इथून बघा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आहे, बरोबर. इथे काय झालं, हा रे क्रिएट झाला, म्हणजे हा रे क्रिएट झाला म्हणजे काय झालं, आपल्या इकडे असं ब्लॉक क्रिएट झाला, हा गोल सर्कल क्रिएट झाला. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यूज गेल्या 10 20 30, मग ह्या चौकोन झाले परत 1 2 3 4. त्याच्यामध्ये काय चौ झालं 10 20 30 आणि 40, बघा 10 20 30 आणि 40, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, परत आपण हे काय केलं, ऍज इट इज प्रिंट केलं इथं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण क्लासचा, कारण आपण ही स्टॅटिक मेथड आहे, स्टॅटिक मेथडून कोणत्याच नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करू शकत नाही, बरोबर आहे. मग आपल्याकडे ही नॉन स्टॅटिक मेथड आहे ना. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट केलं, त्या मेथडला कॉल केलं, त्याच्यामध्ये आपला हा जो अरे आहे अख्खा तो ऍज इट इज पास केलाय, दिसतोय. आता ऍज इट इज इथून पास केलाय, मला इथून कॉल केलाय, मग तो इथून जम्प करून कुठे येणार आहे, इथे येणार आहे. इथे आला, इथे आल्यानंतर इंट अरे, बरोबर. ARR तिथे काय आलं, आपण ह्याच्यात अरे घेतला, आता ह्या अरे मध्ये सगळा अरे आला ना त्याचा, पण ऑल आर्ग्युमेंट्स अरेच्या थ्रू आपल्याकडे पास झाले. आता त्याच्यानंतर आपण काय केली तर अपडेट केले बघा. फर्स्ट पोझिशनला काय केले, हा फर्स्ट सेकंड थर्ड. आता फर्स्ट पोझिशनला किती होतं आपलं 20, सेकंड पोझिशनला किती होता 30, थर्ड पोझिशनला किती होता 40. मग इथं आपण किती काय केलं, थर्ड पोझिशनला 90 केलं. ऍज इट इज परत काय केलं, अपडेट केलाय. आणि परत बघा आता ह्या कॉल झाल्याच्या नंतर परत आपण काय केलंय, परत सेम लूप वापरले. हे ह्याच्यात बघा सेम लूप कशाला, फक्त आपल्याला अरे प्रिंट करायसाठी वापरले. ह्याने पण अरे प्रिंट होतोय आणि ह्याने फक्त अरेच प्रिंट होतोय, बरोबर आहे. मग आता मी ह्याने काय केलं, सिंपल अरे प्रिंट केला डबल. तर बघा इथे आन्सर काय आला आपला, फर्स्ट आलं 10 20 30 40. त्याच्यानंतर बघा काय 10 ऍज इट इज राहिला, कारण 10 आपण चेंज नव्हतं केलं. 10 किती इंडेक्सला आहे, 0 इंडेक्सला आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे बघा 30 70 80 90 चेंज झालेत का, कळलं आता. Yes, yes, sir. आता हे वाचा, हिप हा सॉरी अरे हा हिप सेक्शन वरच स्टोअर केला जातो, कारण गार्बेज कलेक्टर हा फक्त हिप सेक्शन वरच काम करू शकतो, कळलं.
असे ऑब्जेक्ट ज्यांच्याकडे कोणीही बघत नाही or ज्यांचा ऍड्रेस कोणी स्टोअर केलेला नाही असे ऑब्जेक्ट्सला डिटेक्ट करून गायब करण्यासाठी गार्बेज कलेक्टर वापरला जातो व त्यामुळे मेमरी मॅनेजमेंट चांगल्यारीत्या होते. कळलं? आता पुढे, जेव्हा एखादा नंबर -28 to +128 च्या दरम्यान असतो तेव्हा तो इंटिजर कॅचे मध्ये स्टोअर केला जातो. इंटिजर कॅचे माहिती ना काय असतो इंटिजर कॅचे? त्या व्हॅल्यूज 128 च्या -128 ते +128 मध्ये येतात त्या आपल्या इंटिजर कॅचेतल्या व्हॅल्यू. तर त्या कुठे स्टोअर होतात? इंटिजर कॅचे मध्ये. काय लिहिलंय? जेव्हा एखादा नंबर -28 ते +128 च्या दरम्यान असतो तेव्हा तो इंटिजर कॅचे मध्ये स्टोअर केला जातो. इंटिजर कॅचे कुठे क्रिएट होतो? तर आपल्या हीप मध्ये. इंटिजर कॅचे सेम एलिमेंट्सला एकच स्टोअर करतो. बरोबर आहे? सेम असेल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू जर सेम असेल तर ते व्हेरिएबलला फक्त रेफरन्स देतो. म्हणजे जे बाकीचे व्हेरिएबल्स त्यांना फक्त रेफरन्स देतो, व्हॅल्यू एकच स्टोअर करतो. म्हणजे काय सांगतंय? इंटिजर कॅचे सेम एलिमेंट्सला एकदा स्टोअर करतो. एकदा स्टोअर करतो आणि रेफरन्स देतो फक्त. जर खूप सारे व्हेरिएबल्सला जर सेम व्हॅल्यू असाइन केलेली असेल तर मग तो इंटिजर कॅचे त्या व्हॅल्यूला फक्त एकदा स्टोअर करून ठेवतो व मग सगळ्या व्हेरिएबलला त्या एकाच ऑब्जेक्ट कडे बघायला लावतो. म्हणजे सगळ्या व्हेरिएबलला एकच ऍड्रेस आहे. आता मला सांगा, इथं हे 10 क्रिएट केलं, हा 10 चा 100 राहिला, ठीक आहे. आता असे 10 अजून किती मी इथं XY Z असे किती मी 10 घेतले तर ते काय करणार, ह्याच्याकडेच देणार ना ऍड्रेस त्याचा काढून, कारण तो 128 पेक्षा कमी आहे. मग ते एकच मेमरी क्रिएट होणार ना. त्यांनी तेच सांगितलंय. जर खूप सारे व्हेरिएबल्सला सेम व्हॅल्यू असाइन असेल, सेम म्हणजे एकच व्हॅल्यू असेल 10 किंवा 100 सगळ्यांना, तर असेल तर मग इंटिजर कॅचे त्या व्हॅल्यूला फक्त एकदा स्टोअर करून ठेवतो व मग सगळ्या व्हेरिएबलला त्या एकाच ऑब्जेक्टकडे बघायला लावतो. तो प्रत्येक व्हेरिएबलसाठी नवीन गोळे बनवत नाही, तो एकच गोळा बनवतो. गोळा म्हणजे ऑब्जेक्ट, तो एकच ऑब्जेक्ट बनवतो व बाकीच्यांना त्या गोळ्याकडे बघायला लावतो. एकच बनवतो, सगळ्यांना त्याच्याकडे बघायला लावतो. आता पुढे, समजा एखाद्या व्हेरिएबलला 128 पेक्षा जास्त व्हॅल्यू कडे बघायचं असेल तर मग आपण त्या व्हेरिएबलला दुसरी व्हॅल्यू दिली व मग दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलला परत n व्हॅल्यू आपण असाइन केली, म्हणजे काही पण व्हॅल्यू दिली समजा, ठीक आहे. तर त्या पहिल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूच्या आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा ऍड्रेस सेम असतो. आपण काल बघितलं होतं, आठवतंय का? परत बघा, परत. समजा एखाद्या व्हेरिएबलला एका एका 128 पेक्षा लहान असेल, छोट्या असेल, ठीक आहे, छोटी व्हॅल्यू असेल, बघत असेल, ठीक आहे, तर 128 पेक्षा छोटी व्हॅल्यू कडे जर एखादा व्हेरिएबल बघत असेल, मग आपण त्या व्हेरिएबलला दुसरी व्हॅल्यू दिली व मग दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलला परत तीच व्हॅल्यू दिली, तर आपण असाइन केली तर आपल्याला त्या पहिल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा ऍड्रेस सेम असतो. कारण आपण काय केलंय, सेमच जागेवरती स्टोअर केलंय ना ते, ठीक आहे. मग काय म्हणजे जर एखादा इंटिजर कॅचे मध्ये एखादी व्हॅल्यू गेली व त्यानंतर त्या व्हॅल्यूला कुणीही व्हेरिएबल कडे बघत नाही, समजा एखादी व्हॅल्यू इंटिजर कॅचे मध्ये गेली त्यानंतर त्या व्हॅल्यूला कुणीही व्हेरिएबल बघत नाहीये, तर ती व्हॅल्यू काही वेळ बराच वेळ इंटिजर कॅचे मध्ये स्टोअर राहते व जर आपण दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलला तीच व्हॅल्यू असाइन केली तर तेव्हा इंटिजर कॅचे न्यू ऑब्जेक्ट नाही बनवत, तो त्याच ऑब्जेक्ट कडे बघायला सांगतो ज्याच्याकडे कोणी बघत नव्हतं. आपण समजा आपण काय केलं, मग आठवते का आपण काय केलं, अरे मध्ये अपडेट केलं 20 30 40 असं. त्यांनी काय केलं, 20 30 40 मध्ये आधीचा रेफरन्स काढून ती तशीच राहिली होती मेमरी 20, बरोबर आहे का नाही? किंवा 20 30 40 तशीच राहिली ना आपली. पण आपण काय ऍड केलं, 17 80 आणि 19. ठीक आहे, मग त्यांनी पण तेच सांगितलं, ती व्हॅल्यू टेम्पररी इंटिजर कॅचे मध्ये स्टोअर राहते. पण जर दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबल परत आपण अपडेट केलं, समजा मी आता काय करत होतो, चेंज केलं, परत व्हॅल्यू तीच केली सेम, तर काय होणार, जर आपण दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलला तीच व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे समजा 20 असाइन केली, तर काय होणार, परत ती जी आहे तो इंटिजर कॅचे न्यू ऑब्जेक्ट नाही बनवणार. परत तो काय करणार, त्या आधीचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस असाइन करणार. कळलं? समजलं का सगळ्यांना? Yes, sir.
इंटिजर कॅचेमध्ये गेलेली व्हॅल्यू कडे जर कोणी बघत नसेल तर ती व्हॅल्यू इंटिजर कॅचेमध्ये ऑब्जेक्ट म्हणून स्टोअर राहते काही वेळासाठी फक्त. जोपर्यंत तुमचा एक्झिक्युशन चालू आहे तोपर्यंत काय होतं, ती व्हॅल्यू आधीची व्हॅल्यू होती जी अपडेट केल्याच्या नंतर होती व्हॅल्यू. आता आपण इथे कोड केलता, आपण काय केलं इथं 0th इंडेक्सला किती 10, 1 ला किती 20, सेकंडला किती 13, थर्डला किती 40. आपण इथं अपडेट केली, पण अपडेट केल्याच्या नंतर ती इथून काय आली इथपर्यंत, आपली इथपर्यंत व्हॅल्यू किती होती, इथून प्रिंट केलं इतक्यापर्यंत होती एवढीच होती. इथून झाली त्याची अपडेट, इथं आला इथं कॉल केला इथं अपडेट झाली. अपडेट केल्याच्या नंतर मग परत आपण काय केलं इथं परत त्याला प्रिंट केलं. आता ही अपडेट झाली ना पण व्हॅल्यू. आता मी समजा परत मी असं काय केलं फंक्शन वापरलं असं, त्यातून काय केलं परत ऍज इट इज ह्या 20, 30, 40 ऍज इट इज घेतलं. तर ह्या जे 20, 30, 40 जो ऍड्रेस होता जो हॅश कोड होता जो आधी होता याला, तोच त्याला डबल येणार. कारण मेमरी तीच राहतीये, फक्त काय होतंय रेफरन्स चेंज होतो. कळलं आता? समजलं का? आता Yes. जसं इंटिजर साठी इंटिजर कॅचे असतो, तसंच स्ट्रिंग साठी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल असतो. जो सेम व्हॅल्यू असणाऱ्या स्ट्रिंग्सला नवीन ऑब्जेक्ट बनवून देत नाही. पण जेव्हा आपण कमांड लाईन जेव्हा कमांड लाईन वरच्या स्ट्रिंग साठी इनपुट देतो, म्हणजे जेव्हा कमांड लाईन आर्ग्युमेंट यूज करतो त्यावेळेस कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये न्यू ने ऑब्जेक्ट तयार करायला लागतो. त्याच्यामुळे सेम स्ट्रिंग जरी असेल तरी आपण काय करतो, ऑलरेडी प्रेझेंट असेल तर ती न्यू मुळे कमांड लाईन आर्ग्युमेंट्स नवीन ऑब्जेक्ट बनवतो. कळलं? आपण स्ट्रिंग कशी क्रिएट करतो, बाय लिटरल मेथड. ते आता स्ट्रिंगच्या ह्याच्यामध्ये येईल, पुढचा स्ट्रिंगचाच कन्सेप्ट आहे आपला त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला? No, sir. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. स्ट्रिंग चालू करायचं. आता फर्स्टली जावा मध्ये स्ट्रिंग काय आहे, स्ट्रिंग एक क्लास आहे. ठीक आहे, इथे काय केलंय बघा, काय केलंय फक्त स्ट्रिंग एक क्लास आहे, मग स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल ना आपल्याला, बरोबर आहे ना? मग काय येतात हे वाचा, क्लास कोड घेतलाय, क्लास कोड म्हणून एक पब्लिक साठी क्वाइड मेन मेथड आहे स्ट्रिंग आर्ग्युमेंट. आता अरे घेतला एक, आणि अरे कोणत्या टाइपचा आहे, स्ट्रिंगचा आहे. आता जसं इंटिजर कॅचे साठी काय होत होतं, आपला इंटिजर कॅचे मध्ये जसा डेटा स्टोअर होत होता तसं स्ट्रिंग क्रिएट केल्याच्या नंतर काय होतंय, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल आहे ठीक आहे, SCP. स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये तो काय होतं, जर सेम स्ट्रिंग असतील तर कुठे स्टोअर होणार, ह्याच्यामध्ये. आता पुढे जर शशी, राघव आणि त्याच्यानंतर परत शशी आणि हा शशी सेम आहे ना. आता पुढे बघा काय केलं आपण, आयडेंटिटी हॅश कोड 0th इंडेक्सला काय आहे आपला शशी आहे, त्याच्यानंतर फर्स्ट इंडेक्सला काय आहे राघव, सेकंड इंडेक्सला किती आहे शशी. आता काय व्हायला पाहिजे, ह्या 0th आणि सेकंडचा हॅश कोड सेम यायला पाहिजे ना, बरोबर आहे. ट्राय करू, ठीक आहे. डायरेक्ट क्लिक असेल न्यू केलं तर प्रत्येकाचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार, हे लक्षात ठेवा. काय होतं, फर्स्ट स्ट्रिंग आपण कशात लिहितो, डबल कोट्स मध्ये लिहितो. काय होतं, समजा मी माझं नाव लिहितो प्रिन्सिपल, ठीक आहे. नंतर अजून एक घेतो, नंतर परत आपलं काय आहे, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, चेक करायचं की ह्याला आणि ह्याला सेम असेल तर ह्याची लोकेशन सेम आहे का, म्हणजे सेम मेमरी एकच जागेवर भेटते का तर, ठीक आहे.
मी काय करणार सिंपल प्रिंट करायचं ना, काय प्रिंट करायचं मला हॅश कोड प्रिंट करायचा ना प्रत्येक गोष्टीचा. इथे फर्स्ट काय होणार झिरो ते इंडेक्सला किती आहे फर्स्ट इंडेक्सला किती आहे कोण आहे आणि सेकंड इंडेक्सला कोण आहे. आता मला इथे सांगा की फर्स्ट इंडेक्सला सॉरी सेकंड इंडेक्सला कोण आहे इथं व्हॅल्यू च्या अरे मध्ये सेकंड इंडेक्सला कोणती कोणती व्हॅल्यू आहे मानसी प्रज्वल. ह्या अरे मध्ये इथं सेकंड इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे प्रज्वल. ठीक आहे. मग आता समजा मी ज्यावेळेस इथून रन करेल त्यावेळेस काय होईल हॅश कोड तो प्रिंट होते डायरेक्टली. तर मी हॅश कोड प्रिंट करतो एक मिनिट. दिसतोय का हा फर्स्ट प्रज्वलचा जो हॅश कोड आहे तो आणि ज्यावेळेस लास्टला प्रज्वलचा हॅश कोड आहे तो पण काय सेम आहे बघा. आणि त्यानंतर साक्षी नावाचा जो आहे तो चेंज आहे. कळलं आता जसं इंटिजर कॅच आहे ह्याच्यासाठी इंटिजर साठी तसं स्ट्रिंग साठी काय आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल पण कुठे क्रिएट होतो हिप वरतीच क्रिएट होतो. आणि हिप वरती क्रिएट झाल्याच्या नंतर जसा इंटिजर कॅचचा ब्लॉक होता तर स्ट्रिंग कॉन्स्टंटचा बी एक ब्लॉक होणार. त्याच्यामध्ये काय राहणार एकच व्हॅल्यू राहणार त्याला फक्त काय होणार दुसरा असाइन होणार. कळलं समजलं का आता त्याला येस सर. जसं इंटिजर साठी इंटिजर कॅच होता तसाच स्ट्रिंग साठी स्ट्रिंग कॉन्सल पूल असतो तो सेम व्हॅल्यू असणाऱ्या स्ट्रिंग्सला नवीन ऑब्जेक्ट बनवून देत नाही. पण जेव्हा आपण कमांड लाईनचे आता ज्यावेळेस कमांड लाईनला आपण इनपुट देतो बघा ज्यावेळेस कमांड लाईनला देत असतो की बाबा तुम्ही स्ट्रिंग लिहित असता त्यावेळेस काय होतं आपण प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो ना कमांड लाईनला. काय सांगतंय जेव्हा कमांड लाईनला जे स्ट्रिंग साठी इनपुट देतो म्हणजे जेव्हा कमांड लाईनला आर्ग्युमेंट यूज करतो त्यावेळेस कमांड लाईन आर्ग्युमेंट न्यूने नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो. समोर सेम स्ट्रिंग जरी असेल तर तिथं त्यावेळेस ज्यावेळेस कमांड लाईनने घेईल त्यावेळेस काय होतं ऑलरेडी प्रेझेंट असेल तर न्यूमुळे काय होतं कमांड लाईन आर्ग्युमेंट मध्ये नवीन ऑब्जेक्ट बनतो. कळलं आता टुडे अरे टुडे अरे घ्यायचाच का उद्या स्टार्ट करायचे बोला काय सर? टुडे अरे घ्यायचा ठीक आहे नको sir. किती टाइम आहे 45 मिनिट्स हो सर. घेऊ मग काय विषय नाही. कारण टाइम पण खूप आहे सिलेबस पण खूप आहे ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय केलं बघा टुडे अरे कसा असतो ते सांगतो तुम्हाला. क्लास कोड इज इक्वल टू पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग मध्ये काय केलं आपलं एक अरे वापरला ठीक आहे. आता 2D अरे आहे मग 2D म्हणजे 2 डायमेन्शनल असेल ना 3D म्हणजे काय असणार 3 डायमेन्शनल ठीक आहे. 4D म्हणजे 4 डायमेन्शनल तर 1D म्हणजे आपलं सिंगल डायमेन्शनल. आता इथे बघा इथे एक अरे क्रिएट केलाय दिसतं. आता तुम्हाला मॅट्रिक्स माहिती का मॅट्रिक्स हो येस सर. सर. मॅट्रिक्स मध्ये एक ब्लॉक असतो बघा इंडेक्स असतात त्याला एक चौकोन आठवा 0 0 0 1 1 0 माहिती का हो सर. तसंच मग आता इथे बघा किंवा
अरेचं नाव व अरेच्या पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस सेम असतो, म्हणून अरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. आता 0 पासून का स्टार्ट होतो ते सांगितलं. त्याचं रिझन, अरेचं नाव व अरेच्या पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस हा सेम असतो. आपलं जे अरेचं नाव आहे ना, हा म्हणजे आपण जे अरेचं इथे अरे क्रिएट केला होता ARR, हा आणि ह्याचा जो पहिला एलिमेंट आहे हा म्हणजे 0 इंडेक्सला, तो काय असतो, त्याचा ऍड्रेस आहे ना सेम असतो, म्हणून अरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. कळलं? जर उद्या कुणी विचारलं तर अरेचा इंडेक्स 0 पासूनच स्टार्ट का होतो, तर त्याला रिझन द्यायचं की अरेचं नाव व अरेच्या नावाचं पहिलं एलिमेंट आणि अरेचं नाव याचा जो ऍड्रेस आहे हा सेम असतो, म्हणून अरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. कळलं? आता फक्त काय केलं इथं, याने एक मॅट्रिक्स घेतलाय. मॅट्रिक्स कितीचा घेतलाय बघा, कोणता कोणता घेतलाय, इथे त्याची साईज दिली आहे. काय केलंय, 2/3. मग आता मला सांगा, 2 रोज असतील का 2 कॉलम्स असतील? 2 rows आणि 3 columns असतो. किती किती? 2 रोज आणि, ठीक आहे. मग फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय लिहितो आपण आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉलम. ठीक आहे. मग इथे काय होणार, 0 0 म्हणला कुठे जाणार, किती जाणार, 10. आता तो बॉक्स बघा, हा बॉक्स बघा, दिसतोय? इथं काय केलं त्यांनी, 2 2 चा एक काय केलंय मॅट्रिक्स म्हणजे हे घेतलंय, अरे बनवलं. ठीक आहे. 2 डायमेन्शनल अरे मध्ये काय काय स्टोअर केलंय बघा. आता काय केलं त्यांनी, 2 2 2 नव्हे झालं, इकडून पण 2 कॉलम 2 रो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय ARR, त्याच्यानंतर पुढे काय केलंय, इथं आपण काय केलंय, त्याला सेकंड एक काय केलं, एक अजून एक अरे क्रिएट केलंय, त्याची काय फक्त सिंगल डायमेन्शनलचा आहे. कळलं? आता काय केलं इथं, त्याच्यानंतर आपण अरेची लेंथ ही केली, सेकंड अरेची पण काय केली आहे, लेंथ केली. ह्याची लेंथ किती आली, ह्याची किती आली. आता पुढे मल्टी डायमेन्शनल अरे मध्ये नंबर्स ऑफ रोज म्हणजेच ARR डॉट लेंथ असतो. ठीक आहे. ज्यावेळेस मल्टी डायमेन्शनल मध्ये आपण लेंथ काढतो तर ती कशा वाईज जाते, रोज वाईज जाते. आता त्याच्यापुढे पुढे पण 1D अरे मध्ये नंबर्स ऑफ कॉलम्स म्हणजे AR डॉट लेंथ असते. ह्या 2 लाईनचा मिनिंग कळला? आधी लेंथ कशी कॅल्क्युलेट व्हायची, आता इकडे बघा, आधी लेंथ कशी कॅल्क्युलेट व्हायची आपली, की बाबा ARR डॉट लेंथ. मग आता लेंथ काय होती, आपला अरे किती होता, 0 1 2 3. ठीक आहे. 0 1 2 3 होती, बरोबर का? मग एकच रो होता आणि किती कॉलम होते, 1 2 3 4. मग आता इथे काय व्हायचं, आपण आपली लेंथ काय व्हायची, स्टार्ट 0 पासून स्टार्ट होती, काय व्हायचं, 0 1 2 3. ठीक आहे. मग आपली लेंथ कशी कॅल्क्युलेट व्हायची, कॉलम वाईज व्हायची ना, कॉलम वाईज व्हायची. मग आता ज्यावेळेस सिंगल डायमेन्शनल आहे, आता हा सिंगल डायमेन्शनल आहे ना, आता आपल्याकडे आला मल्टी डायमेन्शन म्हणजे मल्टी डायमेन्शनल म्हणजे आपलं काय आलं, आता 2D अरे चालू आहे. ठीक आहे. आता 2D अरे मध्ये कसं असतं बघा, 2D अरे मध्ये एकदा शिका. पण काय हे बघा, आता मल्टी डायमेन्शनल अरे मध्ये म्हणजे 2D अरे मध्ये रोज म्हणजेच AR डॉट लेंथ असतो. मग आता जर आपण इथं रोज किती घेतल्यात, 1 2 घेतल्यात. ठीक आहे. तर मग आपलं त्यानंतर लेंथ जर केले AR डॉट लेंथ, तर तिथे किती येणार, आपलं 2 येणार. पण 2. जर आपण 1D अरे केला तर नंबर ऑफ कॉलम्स मध्ये जेवढे असतील, कॉलम जेवढे असतील तेवढी त्याची साईज येणार. कळलं? कारण अरेचा जो ही जो काय म्हणतात त्याला, रो आहे, तो एकच राहणार आहे ना 1D अरे मध्ये. Yes, sir. समजते का, कन्फ्युज होत आहे? सिंपल बघा. इथे काय केलंय, 1D इज इक्वल टू ARR डॉट लेंथ नंबर ऑफ कॉलम्स, आणि 2D मध्ये काय आहे, AR डॉट लेंथ म्हणजे नंबर ऑफ रोज. समजलं? आता पुढे इथे काय केलंय, इंटिजर नावाचा एक अरे घेतलाय, 2D अरे इज इक्वल टू न्यू विथ, त्याच्यानंतर इथं 3 पास केला, इथं 0 पास केला. ठीक आहे. म्हणजे काय, सी असं चालत नाही. जेव्हा इनिशियलायझेशन लिस्ट मध्ये तेव्हाच हे चालतं, व तेव्हा नंबर ऑफ कॉलम्स देणे कंपल्सरी आहे. नंबर ऑफ रोज नाही दिलं तरी चालतं, पण कॉलम कंपल्सरी. कळलं? एक वेळेस इनिशियलाइज करताना तुम्ही रोज नाही दिलं तरी, सॉरी, कॉलम्स देणं कंपल्सरी आहे, पण रोज नाही दिलं तरी चालतं. कळलं?
ज्यामध्ये ह्या एरर देत नाही त्याला रिझन त्यांना फोटो काढले मला प्रॉब्लेम आला. जॅग अरे माहिती का तुम्हाला? जॅग अरे एक कन्सेप्ट आहे, तो अरे आता पुढे आपण आलो ना तो शिकणार आहे आपण. तर तो कन्सेप्ट ह्याच्यामुळे आलाय की बाबा आपण इनिशियलायझेशन वगैरे करतो ना 2D चं, तर तो कन्सेप्ट त्याच्यामुळे आलाय जॅग अरे. तो आपल्याला पुढे मी तुम्हाला शिकवताना सांगेल, ठीक आहे. आता फक्त एक लक्षात घ्या, जरी तुम्ही रोज नाही दिले तर चालतील, पण कॉलम देणं कंपल्सरी आहे 2D अरे मध्ये, कळलं? त्याच्यामध्ये काय आहे, हे आठ लिहितात, त्याच्यामध्ये इथे काय केलं बघा, रोज नाही दिले हे काय, तर हे चालत नाही, हे चालत, हे चालतं. सी मध्ये चालतं का हे? आणि सी जावा मध्ये चालतं का? चालतं. अरे करून बघू आपण, ठीक आहे. काय करायचं आपल्याला, गाड्या घ्यायचं, त्याला काय करायचं आपण एकात रोज देऊन बघू, एकात आपण कॉलम देऊन बघू, ठीक आहे. मिनिटे पहिल्यांदा काय घेणार आपण, फोल्डर काय येणार, न्यू, त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा जायचं आहे ना, हे चालतंय, ठीक आहे. त्यांनी लिहिलो आता सी सी लँग्वेज मध्ये असं चालत नाही. जेव्हा इनिशियलायझेशन लिस्ट म्हणजे लिस्ट देऊ आपण, जेव्हा इनिशियलायझेशन लिस्ट देऊ तेव्हाच हे चालतं, व तेव्हा नंबर ऑफ कॉलम देणे कंपल्सरी आहे. नंबर ऑफ रोज नाही दिलं तरी चालतं, पण कॉलम कंपल्सरी असतात. कशात मध्ये? सी लँग्वेज मध्ये. सी लँग्वेजचं कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यानंतर काय केलंय, जावा मध्ये काय आहे, जावा मध्ये हे एरर देत नाही, त्याला रिझन चॅक करायचं आहे. तर त्याच्यानंतर हा एरर देत नाही, देतं काय एरर? आता ह्याला प्रिंट करायचं नसेल तर आपण तो डायरेक्टली फॉरेस्ट ने होईल का प्रिंट? काय वाटतं तुम्हाला, होईल का? सर बट ते लूप मध्ये फिरणार कसं ना? मग तेच तर म्हणतोय, होईल का प्रिंट? नाही वाटत तर. होईल का असं? कसं प्रिंट करायचं ते बघा. ठीक आहे, काय केलंय ते बघा. फर्स्ट एक आरे घेतलाय, ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर एक आरे घेतलाय इंटिजर आरेचा, त्याच्यामध्ये काय केलं, त्याला साईज दिली 2 आणि 2, म्हणजे दोन दोन व्हायचा आणि ऍटेक्स साठवायचा. इकडे 2 बॉक्स, 2 कॉलम बॉक्स आणि 2 रो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर फर्स्ट इथं आपण बघितलं होतं बघा. आता फर्स्ट जर इथं आपल्याला स्टोअर करायचे काही, ठीक आहे, इथं स्टोअर करायचं म्हणलं ह्याची व्हॅल्यू किती येणार, 0, 0 पोझिशनला जर काय स्टोअर करायचं असेल तर आपण काय करणार आहे, अरे 0 0 कुठे येणार ते 10th ला. त्याच्यानंतर समजा 0 आणि 1, आता इथे बघा परत 0 आणि 1 ला काय 0 हा आणि इथं 1, मग ही कुठे स्टोअर होणार, इथे स्टोअर होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडला काय केलं इथे बघा त्यांनी, 1 आणि 2, ठीक आहे, हा 1 आहे, 1 आणि 0 आहे, 1 आणि 0 कुठे आहे इथं, हा 1 आणि 0 कुठे आहे इथे, मग इथे स्टोअर होणार आहे. त्याच्यानंतर लास्टला काय आपला 1 1, मग आता 1 1 कुठे आहे बघा, हा 1 इथून इथे आला आणि हा 1 इथून इथे आला, इथं तो, कळलं? आता स्टोअर तर झाला अरे, ठीक आहे. त्याला प्रिंट करायचंय सेम नॉर्मल. आता इंटिजर कॅचेने अरेची व्हॅल्यू कशी स्टोअर होते ते बघ. सगळीकडे 10 10 10 10 दिले दिसतंय, सगळीकडे एकच व्हॅल्यू आहे ना. हो सर.
आता इंटिजर कॅचर कन्सेप्ट परत इथं आला. ठीक आहे. आपला अरेचा एक क्रिएट झाला इथे, त्याला एक ऍड्रेस भेटला, हा गोल सर्कल झाला, दिसतंय. ठीक आहे. आता ह्या झिरो आणि वन. ठीक आहे. 0 आणि 1 ला काय झालं, आता 0 आणि 1 कसा आला ते मी दाखवतो आता. काय इथं 0 0 0 0 आणि 1 आलं, 0 आणि 1. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये. ठीक आहे. ह्याची लेंथ काय घेणार तो, हा जर 2D अरे असेल तर त्याची लेंथ काय घेणार, त्याची रोज घेणार का कॉलम घेणार, आणि ह्याच्यामध्ये 1D मध्ये काय घेतो, कॉलम्स. इथं काय घेणार, रोज घेणार. रोज किती आपले 2. पण 2 लेंथ घेतली तर इथं काय आलं, फर्स्ट इथं 0 आणि 1 आलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 0 आणि 1, 0 ला काय आहे आपल्या 0 पोझिशनला काय येणार आहे, 10. त्याच्यानंतर इकडे बघा, सर आपण सेम व्हॅल्यू पास केलायत ना. हा मला तुम्हाला दाखवायचं हे. आता तुम्ही इकडे बघा, इथे बघा, इथे काय केलंय, 0 1 आणि 0. इथे काय आर 0 आहे, परत ए आर आर परत 0 आहे ना. म्हणजे इथे कसं आहे, हे असंच आहे ना, डबल आहे तर हे ए आर आर 0 असंच आहे ना. इथे एरर येते कारण ते आता मिनिंग तेच आहे. पण त्याचं समजण्यासाठी मी काय म्हणतोय, हे असं आहे, कळलं. मग ज्यावेळेस व्हॅल्यू जाणार आहे ती फर्स्ट आरे मध्ये अशी जाणार आहे. फर्स्ट मध्ये आपण इथं इथं कशात जाणार, ह्याच्यातून जी पास होणार आहे तिकडे जाणार आहे इथे, ह्याच्यातून जी पास तिकडे जाणार आहे इथे. सिंपल आहे इथं. आता इथे काय गेलं, 0 0. ठीक आहे. 0 0च्या पोझिशनला काय जाणार आहे, 10. आता त्याच्यानंतर इथं आलो आपण, एक डायरेक्टली आरेचा ब्लॉक क्रिएट झाला. ठीक आहे. आता आरेचा आपली लेंथ किती आहे, 2. मग आता इथे काय आलं बघा, हा गोळा बनला, दिसतंय आरेचा. त्याच्यामध्ये काय केलं, एक 0 आणि 1 चा हे म्हणलंय. ठीक आहे. आता आपण मगाशी आपण काहीतरी केलं होतं बघा, की 0 0 फर्स्ट हे असतो, ऍड्रेस असतो डायरेक्टली 0 पासून स्टार्ट होतो, कारण का आरेचं फर्स्ट एलिमेंट आणि आरेचं नाव हे काय असतं, त्याचा ऍड्रेस काय सेम. असतो, सेम असतो, बरोबर. आता त्याच्यानंतर 0 पोझिशन बघा, आता काय केलंय, ह्याच्यात 0 जे आहे ना, बघा ह्याच्यात 0 काय व्हॅल्यू असणार आहे आपली, ही जी तुम्ही आपण पास केली. आता इथं 0 मध्ये पास काय केली आपण, इथं 0 व्हॅल्यू काय केलं, 0 0 ला काय केलं, 10 पास केलं. ठीक आहे. आता ह्याच्या 0 ला म्हणजे ह्याच्या फर्स्ट पोझिशनला काय जाणार आहे, 0 आणि 1 पोझिशनला ए आर आर 0. ह्याच्या पोझिशनला काय जाणार आहे, 0 आणि 1. 0 आणि 1 मध्ये काय आपली 10 व्हॅल्यू, म्हणून त्याने काय केलं, असाइन केलं. आता परत इथे आलं, इथे पण काय आलं, 0 आणि 1च आलं. ठीक आहे. मग इथे काय आलं, 0 आणि 1 आल्याच्या मध्ये ह्यांनी पण काय केलं, सेम इथं ऍड्रेस हे केलं. त्याच्यानंतर इथं बघा, ह्यांनी पण इथं अप्रोच केले, 1 ने बी इथंच केलं, आणि इथं कॉम्बिनेशन चेक करून घ्या. 0 0 ऍक्सेस करतोय, दिसतोय, 0 1 ऍक्सेस करतोय. ठीक आहे. 1 1 ऍक्सेस करतोय, कळलं का. इथे बघा तुम्ही, बाकी तिकडे 0 0 हा 0 आणि हा 0 ऍक्सेस करतोय. ठीक आहे. सिंपल लक्षात ठेवा, हा 2 मेमरीज क्रिएट झाल्या, एक झाली आपली कॉलम साठी, एक झाली आपली रो साठी. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी. त्याच्यानंतर काय झालं, त्याचा ऍड्रेस झाला ह्याच्यामध्ये स्टोर. त्याच्या आतमध्ये काय काय, आता त्याच्या आतमध्ये आहेत व्हॅल्यूज. ठीक आहे आपले. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये आपले जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स ह्याच्यात जाणार, आणि जे रोज ह्याच्यात जाणार. ठीक आहे. आता हे 2 झाले, 4 झाले आपले क्रिएट. ठीक आहे. मग आता 0 आला, 0 हा 0 इथून गेला आणि हा 0 इथून गेला, 10 इथे स्टोर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्टला 0 0 स्टोर झाला, 0 आणि 1. इथे आलं परत 0 आणि 1. ह्याच्यातला 0 गेला, ह्याच्यातला 1 गेला, प्लस त्याच्यानंतर काय गेला आपला ए आर आर 1 आणि 0. ह्याच्यातला 1 गेला, ह्याच्यातला गेला 0. त्याच्यानंतर ह्याच्यातला 1 गेला, मग काय केलं, ह्याच्यातला 1 गेला, ह्याच्यातला 1 गेला. आता पुढे गेले गेले ना, ते नंतर तुम्हाला एक्सप्लेन होईल. आता मी तुम्हाला म्हणलं होतं जॅग अरे मुळे ते होत आहे. जॅग अरे काय ते सांग.
कन्फ्युज होईल तुम्हाला. ठीक आहे, आपण काय करू, आपण हे सगळं उद्याच लेक्चरला घेऊ 2D अरे पर्यंत. ठीक आहे, हे कन्फ्युज होतंय ना? हो हो सर. सर. ठीक आहे, आपण हे काय करू, उद्याच्या लेक्चरला घेऊ परत. आता टाइम पण पुरणार नाही, त्याच्या पुढचं कन्सेप्ट एवढं आपल्याला जर चालू केलं तर हा जागा अरे इथून एवढं एंड करावं लागेल टोटली. हे पण त्याच्यामध्येच येईल. ठीक आहे, आपण काय करू, उद्या आलं की उद्या डायरेक्टली तू जागा ते हे करू. जागा रे माहित नसेल ना तुम्हाला काय असं? No sir. ठीक आहे, आपण ते करू, स्टार्ट करू त्याला. मला सांगा, इथून मागचं जे शिकवलंय तो आयडेंटिटी हॅश कोड, त्याच्यानंतर इंटिजर कॅचेस, स्ट्रिंग, कॉन्स्टंट, पूल, हे सगळं समजलंय सगळ्यांना?